at the family health and nursing care. So in that the family health, you know about that the basic informations of the family health and the nursing care. Okay, so then after that I will start the presentations for the lecture. The foundation of family health. The foundation of family health. The foundation of family health, it is a social unit of society, okay, basic unit of society, and the primary focus on the community health nursing. Okay, family health nursing care emphasizes holistic care and the individual of the with the family content, okay, aiming to promote, protecting and the maintaining of health of all the family members. The nursing practices is directed towards the maximizing, okay, the health of family members through the comprehensive assessment, strategic planning, effective implementation, and through the evaluation of care. So always consider the family as a complete unit. Okay, so you know the family मध्ये किती मेंबर्स असतात? 3, 4, 5 किंवा जास्त पण असतात. ओके, सो नर्सिंग केअर म्हणजे काय? आपण त्यांना कोणती नर्सिंग केअर देणार इन कम्युनिटी मध्ये? ओके, सपोज ते सिक असेल तर आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. ओके, सपोज त्यांना इमोशनल प्रॉब्लेम असेल सो आपण त्यांना थेरपी प्रोव्हाइड करणार. ओके, त्यांना सायकेट्रिक प्रॉब्लेम असेल आपण त्यांना सायकेट्रिक थेरपी प्रोव्हाइड करणार. ओके, किंवा सपोज कम्युनिटी हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल सो आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार ऍज पर द बेसिक पासून तर हाय पर्यंत. मग आपण त्यावेळेला काय यूज करणार? रेफरल सिस्टीम. रेफरल सिस्टीम म्हणजे कसं? ज्या वेळेला सब सेंटर आहे, सब सेंटर नंतर आहे प्रायमरी हेल्थ सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर नंतर आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर नंतर आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नंतर आहे मेडिकल कॉलेज रिलेटेड म्हणजे मेडिकल कॉलेज अटॅच हॉस्पिटल्स. ओके, त्यानंतर अजून कोणतं आहे? स्पेशालिटी हॉस्पिटल. ओके, एवढे आहे. सपोज जर का मी माझ्या फॅमिली म्हणून मला जर का कॅन्सर झालेला आहे, कॅन्सर, सो फर्स्टली मी जाणार रेफरल सिस्टीम फॉलो करणार. ओके, किंवा मला फिवर आहे, आता फिवर जस्ट मला बेसिक फिवर आहे. ओके, मॉडरेट म्हणजे माइल्ड फिवर आहे मला, म्हणजे 37.5 किंवा 8 असेल, जस्ट नॉर्मल म्हणजे बॉडी टेम्परेचर करते फक्त. ओके, हाय आहे टेम्परेचर. सो त्या टाइममध्ये काय होणार की तुम्ही मला रेफर करणार. ओके, सपोज तुम्ही मला मेडिकेशन देणार ॲज पर तुमच्या कम्युनिटी लेवलमध्ये. आशा वर्कर मध्ये सगळ्यांना, उषा वर्कर मध्ये सगळ्यांना. आशा वर्कर कुठं असणार? रुरल हेल्थ मध्ये. आशा वर्कर म्हणजे काय? ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटीज, आशा वर्कर. उषा वर्कर म्हणजे काय? अर्बन सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे कसं आपल्याला कम्युनिटी हेल्थ डिपेंड करणार ना, रुरल सुद्धा आणि अर्बन सुद्धा. अर्बन म्हणजे कोणता? आता हा अर्बन सिटी आहे, पॉप्युलेशन रेट जास्त आहे ना या ठिकाणी, मग ती कोणात कन्सिडर होणार? अर्बन मध्ये. आता सपोज माझ्या गावची पॉप्युलेशन रेट 8,000 to 10,000 आहे, मग ते कुठे कन्सिडर होणार? रुरल मध्ये. ओके, मग आशा वर्कर कुठे वर्क करणार? रुरल मध्ये. उषा वर्कर म्हणजे काय? अर्बन सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्या अर्बन रिजन मध्ये काम करणार. ओके, सो मी एक हेल्थ ऑफिसर आहे, सो त्या ठिकाणी मी त्यांना रेफरल सिस्टीम फॉलो करायला लावतो. ओके, मग मी त्या ठिकाणी काय करणार? माझ्या सोबत असणारे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, MPW वर्कर्स. कोणी ऐकलंय मल्टीपर्पज हेल्थ वर्कर? ते काय काम करतात? प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया, डेंगू, वेक्टर बोर्न डिसीज तुम्ही शिकलेत ना, फिलियारियासिस आहे. ओके, अजून कोणते कोणते? मलेरिया, डेंगू, अजून TB, अजून काला आजार. ओके, हे आता ह्या डिसीज. आता मी काय करणार की मला एक फॅमिलीसाठी मला त्यांना प्रॉपरली नर्सिंग केअर प्रोव्हाइड करायची. ओके, सो त्या ठिकाणी मी काय करणार की त्यांना प्रॉपरली मेंटेन ठेवणार. मला काय करायचे? प्रिव्हेंट करायचे ऑल डिसीजेस. सो त्या टाइम फ्रेम मध्ये मी काय करणार की सेफ्टी ऑफ फर्स्टली कुठं? कम्युनिटी हेल्थ. ओके, ज्या वेळेला मी कम्युनिटी हेल्थ मध्ये अवेअरनेस कमी असतं म्हणून डिसीज जास्त स्प्रेड होतात. ऍज पर तुम्ही जर का रेट जर का बघितलं रुरल आणि अर्बन मध्ये, TB रेट जास्त इन रुरल एरियामध्ये जास्त आहे आणि अर्बन एरियामध्ये कमी आहे. रिझन का? अवेअरनेस अबाउट द डिसीज. अवेअरनेस म्हणजे कसं? त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन्स नाही आहेत TB बद्दल. कफिंग झाला ते ट्रीटमेंट घेणार नाही, ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो करणार. ओके, पण त्यानंतर त्यांचं काय होणार? इन्क्युबेशन टाइम पिरियड असतो एका डिसीजचा, ओके, एका एजंटचा, तो 7 to 10 days सपोज आपण समजू. ओके, सो मला कफिंग होते 8 days पासून, तरी पण मला कफिंग संपला नाही. मी सिरप घेतो, संपला नाही, म्हणजे कफ माझा गेला नाही. मग त्या टाइम पिरियड मध्ये काय होणार की मला माझ्यामध्ये बॅक्टेरिया जास्त ग्रो होणार, त्यांची टाइम ड्युरेशन वाढणार ना, तसं बॅक्टेरिया जास्त ग्रो होणार. जास्त ग्रो झाल्यानंतर काय होणार की मला ट्युबरक्युलोसिस हा फाइंडिंग होणार. केव्हा होणार फाइंडिंग? जोपर्यंत मी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करत नाही.
म्हणून आपण काय करतो की इन रुरल एरिया असो की अर्बन एरिया असो, डायग्नोस्टिक टेस्ट इज मॅन्डेटरी आहे. इम्पॉर्टंट काय, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट फोकस आपण काय करतो, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आणि त्यांना प्रिव्हेन्शन करणं. समजलं ना. सो फॅमिलीमध्ये पण तेच करायचं आपल्याला. सगळ्यात अगोदर काय करायचं, असेसमेंट. ओके, असेसमेंट म्हणजे कोणते असेसमेंट, की आपल्याला त्यांचा डाटा त्यांच्याकडून काढायचा आहे. सपोज काला आजार असेल किंवा कम्युनिकेबल डिसीज असेल, नॉन कम्युनिकेबल डिसीज असेल, मदर चाइल्ड रिलेटेड डिसऑर्डर असेल. ओके, सपोज एक प्रेग्नेंट मदर आहे, आपण कमिटीमध्ये पकडू प्रेग्नेंट मदर आहे. सो तिला किती गेस्टेशन ऑफ पिरियड आहे, ओके, कोणता मंथ स्टार्ट झालेला आहे, ओके, कोणत्या मंथ मध्ये ती फिमेल आहे, हे आपल्याला कधी करणार, ती जस्ट तुम्हाला बोलणार की 3rd मंथ आहे. सो तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, वीक्स ऑफ जेस्टेशन तुम्हाला वीक्स काढावं लागेल. 37 वीक्स हा आपला नॉर्मल पिरियड असतो. 37 नंतर झालं तर बेबी हा प्रॉपरली डेव्हलप असणार. बिफोर 37 वीकच्या अगोदर झाला बेबी बॉर्न तर काय होणार, बेबी मध्ये प्री मॅच्युरिटी होणार. प्री मॅच्युरिटी म्हणजे कशी, बेबी मध्ये ॲबनॉर्मॅलिटी फॉर्म होणार. म्हणजे कशी, लाईक मालन्यूट्रिशन, लो बर्थ वेट. मालन्यूट्रिशन म्हणजे तुम्ही बघितले का, ज्यावेळेला तुम्ही कुठं ऐकलं असणार की बेबीला आयसीयू मध्ये शिफ्ट करतात झालं. रिझन काय, प्री मॅच्युरिटी पण असते, लो बर्थ पण वेट असते, ओके, मालन्यूट्रिशन पण असते. त्याला रिझन का, त्याला का आयसीयू मध्ये शिफ्ट करतात, कारण की त्याला जे बाहेरची सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे ना, त्यामध्ये जास्त काय करू करणार, बॅक्टेरियाज. मग बॅक्टेरिया लवकर त्याच्यावर अफेक्ट करणार. त्याची इम्युनिटी बूस्ट पॉवर काहीच नाही, 0 पकडू आपण. आपली इम्युनिटी बूस्ट पॉवर समजा 98 असेल, 90, कोणाची 85. ओके, समजलं ना. म्हणून आपण काय करणार, फर्स्ट वन असेसमेंट करणार मदरकडून. मदरची न्यूट्रिशनल स्टेटस कशी आहे. न्यूट्रिशनल स्टेटस म्हणजे कसं, ती कोणता डाएट घेते, फॉलो करते, प्रोटीन डाएट घेते, फॅटी डाएट जास्त घेते. ओके, तुम्हाला हा इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहिजे, असेसमेंट. त्यानंतर आहे आपलं प्लॅनिंग. आता मदर आहे, सो आपण तिला ऑब्विसली आपण रेफर काय करणार, आयरन रिलेटेड फॉलिक ऍसिड असेल, ओके, त्यानंतर आयरन फॉलिक ऍसिड असेल, ओके, किंवा त्यानंतर ॲनिमिया तिला असेल, सपोज तिच्यामध्ये ब्लड काउंट कमी आहे, तिनं तुम्हाला त्याचे रिपोर्ट दाखवल्या, मग तुम्ही काय बोलणार की तू अंडर येते रुरल हेल्थ मिशनच्या, NHRM, नॅशनल रुरल हेल्थ मिशन. नॅशनल रुरल हेल्थ मिशन काय करतं, फ्री ऑफ कॉस्ट काय प्रोव्हाइड करणार, जे प्रेग्नेंट मदर आहे त्यांना ॲनिमिया पासून प्रिव्हेन्शन करणार. ॲनिमिया म्हणजे कसं, त्यांचं HB काउंट करणार. ओके, आता कॉमन क्वेश्चन आहे, जी प्रेग्नेंट मदर आहे त्याच्यामध्ये HB काउंट कमीच असणार आहे, 8 असू शकतो, 9 असू शकतो. पण ज्या वेळेला ती आफ्टर डिलिव्हरी, ज्या वेळेला तिचं ब्लड लॉस होईल, त्यावेळेला ती पोस्ट बॉटम हेमोरेज, म्हणजे की एक्सेसिव्ह ब्लड जर का जास्त बाहेर पडलं, ती शॉकमध्ये पण जाईल आणि तिची डेथ सुद्धा होईल. समजता ना मी काय बोलतो, तिची डेथ सुद्धा होऊ शकते त्या ठिकाणी. मग आपल्याला जर का बाकीच्या गोष्टी प्रिव्हेन्शन करायच्या, मग आपण काय करणार, फर्स्ट पासूनच प्रिव्हेन्शन स्टार्ट करणार. मग मी काय करणार, आयरन फॉलिक ऍसिड टॅबलेट असेल, ओके, किंवा आयरन पॅरेंट्रल असेल किंवा ओरल रूट असेल. ओके, म्हणजे कसं, ओरली पण घेऊ शकतो, पॅरेंट्रल पण घेऊ शकतो इंजेक्शन. ओके, ॲनिमिया झाल्यानंतर, म्हणजे ॲनिमिया झालाय तिला, सो आपल्याला त्याचा HB काउंट वाढवायचा आहे, मग आपण काय करणार, ओरली पण टॅबलेट देणार आणि पॅरेंट्रल सुद्धा देऊ शकतो. ओके, आणि आयरन फॉलिक ऍसिड ही कॉमन टॅबलेट आहे की जी ऑल प्रेग्नेंट मदर घेऊ शकतात. देन आयरन फॉलिक ऍसिड टॅबलेट, जे की त्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन 9 B9 डेफिशियन्सीमुळे काय होतो, न्यूरल ट्यूब डिफेक्ट. या ठिकाणी बघितलं असेल, कोणत्या एक चाइल्ड ज्या वेळेला बॉर्न होतो त्यावेळेला तशी ही जी ह्या ठिकाणी बघा एक मास तयार होतो, म्हणजे बघितलं, न्यूरल ट्यूब डिफेक्ट त्याला आपण बोलतो. बेबीच्या इनर साईडला सुद्धा होतो आणि आउटर साईडला सुद्धा होतो. तुम्ही कधी बघितलंय कोणता बेबी ऑनलाईन असेल, इंस्टाग्रामवर असेल, ज्या वेळेला बेबीच्या ह्या साईडला एवढा मोठा मास तयार होतो बॅक साईडला, त्याला आपण काय बोलतो, न्यूरल ट्यूब डिफेक्ट. ओके, न्यूरल ट्यूब डिफेक्ट बोलू शकतो. अजून मग काय होणार की त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम प्रॉपरली होणार नाही, न्यूरोलॉजिकल फंक्शनिंग त्याच्यामध्ये प्रॉपरली होणार नाही. ओके, मग आपण व्हिटॅमिन B9 डेफिशियन्सी वाली टॅबलेट सुद्धा देऊ शकतो, किंवा आपण त्याला फॉलिक ऍसिड टॅबलेट बोलतो. ओके, ती काय रिकवर करणार, बेबीमध्ये व्हिटॅमिन B9 डेफिशियन्सी डिसऑर्डर डिक्रीज करणार, ओके, रिड्यूस करणार डायरेक्टली. ते झालं आपलं प्लॅनिंग. ओके, डाएट झाला आपला, प्लॅनिंग आपला, त्यामध्ये काय झालं, मेडिकेशन्स, फॉलोअप, व्हिजिट असतात, व्हिजिट प्रेग्नेंट मदरच्या. मी तुम्हाला एक्झाम्पल काय सांगतो माहिती का, तुम्हाला इझिली समजेल आणि तुम्हाला हे हेल्पफुल सुद्धा होईल 3rd इयरला. ओके, समजतं ना.
आता आपण फॅमिली बघतो ना, तर मग आपण मेन फोकस करणार फॅमिलीवर. आता फॅमिलीमध्ये मला टीबी किती दिवस सांगणार ना, मग काहीतरी नवीन सांगितल्यानंतर तुमचं नॉलेज सुद्धा वाढणार. ओके, त्यानंतर आहे फॉलोअप. WHO काय बोलतो की 8 फॉलोअप, 8 व्हिजिट असतात. 8 WHO बोलतो 4 व्हिजिट आहे. 4 व्हिजिट करावं लागतात मदरला हॉस्पिटलला. रिझन काय असणार? कारण की बेबीची प्रॉपरली डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके, त्यानंतर बेबी प्रीमॅच्युअर बेबी आहे का, बेबीमध्ये काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट आहे का. ओके, किंवा बेबी कधी कधी फिटस डेड सुद्धा असतो मदरच्या ॲडॉनमध्ये, युटरसमध्ये, आपल्याला माहीतच नाही. सपोज एक मदर आहे, तिचा बेबी डेड आहे आतमध्येच, तिला माहीत सुद्धा नाही, पण ब्लिडिंग होती, तिला ब्लिडिंग होती ना, मग त्यावेळेला तिला करणार की बेबी हा डेड झालेला आहे. इम्पॉर्टंट गोष्टी बरं काही, म्हणजे बोलतो ना इम्पॉर्टंट गोष्ट, खूप अटेन्शन आहे का. एक केस अशी आली होती आमच्या हॉस्पिटलला की तिला एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत होते, ती प्रेग्नेंट, पण बेबी आतमध्ये का होता, डेड होता. 6 मंथचा बेबी, म्हणजे विचार करा तुम्ही, 28 वीक ऑफ गेस्टेशन पिरियडची ती फिमेल होती. 28 वीक ऑफ गेस्टेशन, समजताय ना, 26-28. मग तिचा बेबी डेड झाला आतमध्ये. बेबीमध्ये टोटली ऑल फॉर्मेशन होतं त्याचं. ज्या वेळेला त्याला बाहेर काढलं ना, तेव्हा त्याचे हार्ट सुद्धा बीट करत होते. रिझन काय माहिती आहे का? इम्प्रॉपर ऑफ डाएट. म्हणून बोलतात ना, डाएट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इन प्रेग्नंटमध्ये. बघितलं असेल, कधी पण स्पायसी फूड कमी करायची. रिझन काय होतं? डिस्टर्बन्स इन मेन्स्ट्रुअल सायकल. रिझन मी ही गोष्ट का बोलतो माहिती का, ही गोष्ट खूप बोलण्यासारखी आहे. जर का आपला क्रायटेरिया बघितला ना इंडियातला आणि महाराष्ट्र जर का बघितलं किंवा अदर फॉरेन कंट्री बघितला, डिस्टर्बन्स इन मेन्स्ट्रुअल सायकल रिझन काय माहिती का? फास्ट फूड, फॅटी फूड, इम्प्रॉपर ऑफ डाएट. रिझन आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन, कॉज. ओके, मग त्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट बघायचं आहे की डाएट फॉलोअप झाला. त्यानंतर एक्झरसाइज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मदरमध्ये. वॉकिंग असेल, तुम्ही बघितलं समजी प्रेग्नेंट मदर ती वॉक करते, तिला एक्झरसाइज पण असतात बरं का, स्क्वॉटिंग एक्झरसाइज. त्यानंतर थोडंसं वेट उचलायचं, ओके, खाली ठेवायचं, खूप सारे एक्झरसाइज आहेत. त्यानंतर त्याचे आसन पण आहे सेपरेट, डिफरंट. ओके, ते रिझन काय माहिती का? कारण की बेबीची प्रॉपरली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होते. सर्क्युलेशन होतं, तुमचं फिटल सर्क्युलेशन असतं सेपरेटली आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन डिफरंट असतं. ओके, हे त्यानंतर आहे आपलं इव्हॉल्युशन्स केअर. इव्हॉल्युशन केअर म्हणजे काय? जी मी ट्रीटमेंट केली, प्रोव्हाइड केली, तिचं बेनिफिट मला काय भेटलं. आता ॲनिमिया मदरला मी प्रोव्हाइड केलं मेडिकेशन्स, डाएट. सो इव्हॉल्युशन मध्ये काय हेल्प होणार? हिमोग्लोबिन लेवल वाढलं, ओके, आरबीसी रेट वाढले. ओके, सो मला हेच सांगायचं होतं यामध्ये, समजलं ना. असेसमेंट करणार आपण. ओके, यामध्ये पण ते दिलेले असेसमेंट केअर, इव्हॉल्युशन केअर, प्लॅनिंग, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन्स आणि ते. ओके, सो त्यानंतर आहे कोर कॉन्सेप्ट ऑफ फॅमिली हेल्थ नर्सिंग. ओके, फॅमिली ॲज अ युनिट ऑफ केअर. ओके, फर्स्ट वन कन्सेप्ट आहे. त्यानंतर फॅमिली सेंटर अप्रोच, कंटिन्यूम ऑफ केअर. ओके, त्यानंतर कोलॅबोरेटिव्ह पार्टनरशिप्स, प्रिव्हेन्शन फोकस. ओके, आता यामध्ये काय? फॅमिली ॲज अ युनिट ऑफ केअर, लाईक द एंटायर फॅमिली सिस्टम इज व्ह्यू ॲज द क्लायंट, नॉट जस्ट इंडिव्हिज्युअल मेंबर्स. म्हणजे काय की जे पण फॅमिली मेंबर आहे ना, ते सगळे माझ्यासाठी पेशंट आहे. मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांना बघू शकत नाही, मी पूर्ण फॅमिली केअर बघणार. सपोज जर का तुमच्या घराच्या सराउंडिंग जर का ड्रेनेज सिस्टम नसेल प्रॉपरली, सराउंडिंग एरिया प्रॉपरली नाही, सॅनिटेशन नाही, मी का फोकस करणार की तुम्हाला डिसीज झाले पाहिजे नाही, तुम्हाला मलेरिया झाला पाहिजे नाही, डेंग्यू झाला पाहिजे नाही. ओके, जे पण बॅक्टेरिया डिसीज तुम्हाला झाले पाहिजे नाही, म्हणून मी ती केअर करणार. म्हणजे काय? ते माझ्यासाठी सगळे काय पेशंट, आपण तर असं बोलतो. सेकंड वाला बघा, फॅमिली सेंटर अप्रोच. फॅमिली सेंटर अप्रोच लाईक केअर इज प्लॅन अँड डिलिव्हर विथ द ॲक्टिव्हिटी फॅमिली इन्व्हॉल्वमेंट अँड द डिसिजन मेकिंग. म्हणजे काय? केअर इज अ प्लॅन. ओके, हे प्लॅन आपण प्लॅन करणार ना, आपल्याला केअर प्रोव्हाइड करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक प्रेग्नंट मदर आहे, तिला मला केअर प्रोव्हाइड करायची. मग मी काय करणार? त्याच्यामध्ये तिची नीड बघणार, तिला काय ॲनिमिया झालेलं आहे, मग मी काय करणार? त्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार विथ द ॲक्टिव्ह फॅमिली इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे का त्यांचं ऑल फॅमिलीचं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी पाहिजे. जर का ती एकटी त्यामध्ये सफर करते तर ऑल फॅमिली मेंबरने तिला सपोर्ट केला पाहिजे. अँड डिसिजन मेकिंग, जे पण डिसिजन घेणार आहेत ते त्यांचं फॅमिलीचं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी पाहिजे. कंटिन्यूम ऑफ द हेल्थ ऑफ द केअर,
like preventive, promotive, curative, and the rehabilitative care across the life of status. Prevention of diseases, promotions of health, okay, curative of diseases, and the rehabilitation centers will be provided at the community. समजलं मी काय बोललो काय? क्युरेटिव्ह ऑफ इलनेस, तुम्हाला फिवर आहे, ऑब्विसली तुम्हाला ट्रीटमेंट देणार ना, ओके. त्यानंतर रिहॅबिलिटेटिव्ह केअर म्हणजे काय, आता कॅन्सर पेशंट आहे, ऑल पार्ट ऑफ बॉडी पार्ट रिमूव्ह केला, मग त्याला रिहॅबिलिटेशन पाहिजेत ना, इम्पॉर्टंट. तर त्याला जर का खाता येणार नाही, मग आपण कशी प्रोसिजर फॉलो करणार ना, मग आपण त्या ठिकाणी काय करणार, इंजेक्टिव्ह इन्सर्ट करणार, सम टेम्पररी मेथड, परमनंटसाठी आपल्याला त्याला काहीतरी सर्जरी करावं लागणार आहे, किंवा असे फूड द्यावं लागणार त्याला की जे त्यासाठी बेनिफिशियल आहे, तर जे सगळे न्यूट्रिएंट्स वगैरे इन्व्हॉल्वमेंट आहे. कोलॅबोरेटिव्ह पार्टनरशिप लाईक नर्स अँड फॅमिली वर्क टुगेदर ॲज अ पार्टनर्स इन अचीव हेल्थ गोल. नर्स आणि फॅमिली मेंबर्स या दोघांनी मिळून जर का पार्टनरशिप केली, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट केलं, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ठेवलं इन कम्युनिटीमध्ये, सो दोघांना बेनिफिट आहे, फॅमिलीला सुद्धा आणि नर्सला सुद्धा. नर्स काय करणार, प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करणार, आणि फॅमिलीमध्ये काय होणार, प्रॉपरली डिसीज रिड्यूस होणार, रेट रिड्यूस होणार. प्रिव्हेन्शन फोकस emphasis on health promotions and disease prevention rather than only treatment. ओके, प्रिव्हेन्शन ऑफ फोकस म्हणजे काय की हेल्थ प्रमोशन्स करायचं आहे आपल्याला त्यांचं, लाईक वॅक्सिनेशन असेल, ओके, डाएट असेल, ओके, किंवा बेसिक केअर असेल. डिसीज प्रिव्हेन्शन करायची आहे आणि ओनली फॉर द ट्रीटमेंट आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायची आज लाईफ टाइम पिरियड पर्यंत. समजलं ना, समजलं सगळ्यांना कोर कॉन्सेप्ट ऑफ फॅमिली हेल्थ नर्सिंग. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अँड प्रिन्सिपल, की ऑब्जेक्टिव्ह गायडिंग प्रिन्सिपल्स. फर्स्ट ना आपण बघू इम्प्रूव्ह ओव्हरऑल फॅमिली हेल्थ स्टेटस. मग फॅमिली स्टेटस मध्ये कोण कोण येणार, त्यामध्ये चाइल्ड सुद्धा येणार, मदर सुद्धा येणार, ओल्डर पर्सन सुद्धा येणार, ऑल त्यांची आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे. ओके, प्रिव्हेन्शन इलनेस अँड कॉम्प्लिकेशन्स. इलनेस म्हणजे कोणते, आता ही आजारी मी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, मग कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, तुमच्या सुद्धा कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतो त्याचा. ओके, तू जर का ट्रीटमेंट घेतली एखाद्या गोष्टीची, तुला साईड इफेक्ट होणारच किंवा कॉम्प्लिकेशन होणारच. मग तुला ट्रीटमेंट प्रोव्हाइड नाही केली, तू घेतलीच नाही, मग तुला कफिंग होऊन मग न्यूमोनिया होऊ शकतो. सिंपल आहे ना, तुम्ही ट्रीटमेंट घेतलीच नाही, बेसिक ट्रीटमेंट, तुम्हाला डिसीज होणारच. प्रमोट हेल्दी लाईफस्टाईल प्रॅक्टिसेस. हेल्दी लाईफस्टाईल प्रॅक्टिस म्हणजे काय, अवॉइडन्स ऑफ फास्ट फूड. जे फास्ट फूड असतात नाही अवॉइड करायचं, सिंपल आहे. गुड न्यूट्रिशन डाएट घ्यायचा. न्यूट्रिशन डाएट मध्ये काय, जे तुम्ही हिलावले तेच डाएट तुम्हाला फॉलो करायचं आहे. ते खायचंय का इकडचं की इकडचं खायचं आहे. ओके, समजलं. आता डायबिटीज वाला पेशंट आहे, तुम्ही त्यांना बोलणार की हाय शुगर डाएट घ्या, जास्त प्रमाणात प्रोटीन सुद्धा असतं, स्टार्च पण असतो. स्टार्च का करतो, आपल्यामध्ये हेल्प करतो एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी, मसल्स बिल्डअप करण्यासाठी. समजलं ना. डायबिटीज वाला पेशंट तुम्ही बोलणार की हाय शुगर डाएट घ्या, तुम्ही रेग्युलर हाय शुगर डाएट घेणार का तू, सिंपल आहे ना. मग तुम्ही तर काय सांगणार की जी लाईफस्टाईल साठी इम्पॉर्टंट आहे ते सांगणार ना. मग तुम्ही काय सांगणार की फ्रुट्स खा, फ्रुट्स जे की अगोदरच स्वीट असतात. म्हणजे कोणते फ्रुट्स, मँगो झाला, त्यामध्ये आर्टिफिशियली शुगर टाकतो का आपण, नॅचरली शुगर आहे ना. त्यानंतर ऍपल झाला, अजून अजून कॅरट, अजून फिश का खायची, त्यामध्ये जास्त असतं कार्बोहायड्रेट आणि आपलं हे फायबर्स काय करणार, बॉडी वेट इन्क्रीज करणार. कार्बोहायड्रेट काय करणार, इन्क्रीज इन तुमचं फॅट. राईस सुद्धा अवॉइड करायला लावलेला या ठिकाणी, पण राईस तुम्ही टाकलाय का. ओके, समजलं ना. प्रोव्हाइड क्वालिटी नर्सिंग केअर ॲट होम. आता तो प्रोव्हाइडिंग, इकडे बघा रे,
बघा. प्रोव्हाइड क्वालिटी नर्सिंग केअर ॲट होम म्हणजे कशी, क्वालिटी केअर म्हणजे कशी, क्वालिटी केअर नर्सिंग म्हणजे कशी, प्रोव्हाइडिंग क्वालिटी केअर ऑफ नर्स ॲट होम. सांग. सिंपल आहे ना. क्वालिटी केअर म्हणजे काय, तुमच्याकडे ऑल इन्स्ट्रुमेंट पाहिजेत. ओके. क्वालिटी नर्सिंग केअर म्हणजे कसे की तुम्ही जे पण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतायत त्यांच्या घरी जाऊन ती प्रॉपरली पाहिजे. सपोज तुम्ही असेसमेंट करताय किंवा गेस्टेशन, तुम्हाला हे माहिती आहे का ॲब्डोमिनल गेस्टेशन चेक करतात मदरचं, प्रेग्नंट मदरचं, माहिती तुम्हाला घरी, नाही माहित, कोणाला माहिती आहे, तुला माहिती आहे कसं काय केलेलं आहे. आता जे प्रेग्नंट मदर आहे ना, आता तिला मला तिचं गेस्टेशन एज मेजर करायचं आहे. आता ते जर सांगत असेल मी 13 वीक ऑफ गेस्टेशन मला स्टार्ट आहे, पण तुम्हाला तुमचं पण आयडेंटिफाय आहे ना, तुम्हाला पण मेजर करायचं आहे विदाउट एनी इन्स्ट्रुमेंटेशन घेऊन. मग तुम्ही काय करणार, ॲब्डोमिनल गेस्टेशन हे चेक करणार, पहिले गर्थ, ॲब्डोमिनल गर्थ चेक करणार आपण, मेजरिंग टेप असतो आपल्याकडे. ओके. ते त्यानंतर तुम्ही कसे फंडल हाईट चेक करणार, तुम्हाला नंतर सांगतो मी, जाऊ दे. फंडल हाईट चेक करणार, फंडल हाईट चेक केल्यानंतर तुम्हाला मेजरिंग त्या ठिकाणी करणार की ह्या वीकचा गेस्टेशन पिरियड ह्या ठिकाणी स्टार्ट. समजलं. ही झाली तुमची क्वालिटी केअर. पण तुम्ही जाणार, तुम्हाला घ्यायचं अपडाऊन, तुम्ही घेता लेगचं, पॉसिबल आहे का, नाही ना. मग आपल्याला काय करायची क्वालिटी केअर, जे की नीड ॲज पर नीड बोलून तुम्हाला, तुमची नीड काय आहे तुम्हाला अभ्यास करायचा, मग मी काय करणार तुम्हाला असाइनमेंट देणार, नीड आहे ना, तसं तुम्ही अभ्यास करू शकणार नाही लास्ट टाइम पिरियड पर्यंत. मग एकदाच तुम्हाला बर्डन येणार, एवढं बर्डन येणार का तुम्हाला की यार काय झाले माझ्यासोबत, मग तुमचा रिझल्ट येणार, अजून बर्डन येणार आहे ना. मग मी काय करतो तुम्हाला प्रिव्हेन्शन करतो अगोदरपासून. प्रिव्हेन्शन कसं, असाइनमेंट देणार, करताय ना. ओके. स्ट्रेंथ फॅमिली कोपिंग ॲबिलिटी म्हणजे काय, कोपअप करणे. आता सपोज क्रायसिस झाला एखाद्या फॅमिलीवर, कोणतरी डेड झालं फॅमिलीमधून, मग तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, त्यांना इमोशनल थेरपी प्रोव्हाइड करणार की होऊ शकतं, झालंय, ठीक आहे. नर्स काय करतात म्हणजे तुम्हाला समजलं ना, कोपअप करणे. आता तुम्हाला डिसीज झालाय, मला कॅन्सर झालाय, तुम्ही मला बोलणार का जाऊ दे झाला ते चांगलं झालं, बोलणार का, बरोबर. तुम्ही काय बोलणार, ठीक आहे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, जर का अजून काही ट्रीटमेंट असेल अवेलेबल आपण ते ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके. तुम्ही असं बोलणार का ठीक आहे मला झाला तर झाला, होऊ शकतो, चांगली गोष्ट आहे, असं बोलणार का, नाही ना. अरे तुम्ही काय करताय, कोपअप करताय ना त्यांना, म्हणजे काय की त्यांना जो डिसीज झालाय त्यांच्यासोबत आपण कसं त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. समजलं ना मिनिंग ऑफ कोपअप काय करणे, समजलं ना. इनहॅन्स सेल्फ केअर स्किल्स अँड इंडिपेंडन्स. आता इनहॅन्स सेल्फ केअर म्हणजे कसं, आता ओरल कॅन्सरवाला पेशंट आहे, सेल्फ केअर तो कशी करू शकतो इंडिपेंडेंटली, किंवा एक डिसेबल पर्सन आहे, हँडिकॅप पर्सन आहे, तो सेल्फ केअर कशी करणार इंडिपेंडेंटली. ओके. आपल्याला त्याला इंडिपेंडेंट बनवायचं आहे, त्याला कोणाची हेल्प लागली नाही पाहिजे, असं आपल्याला त्याला केअर प्रोव्हाइड करायची. प्रिन्सिपल बघा, प्रिन्सिपल रिस्पेक्ट फॉर फॅमिली व्हॅल्यू अँड कल्चर. आता एखाद्या फॅमिलीमध्ये नॉनव्हेज खात नाही आणि मग त्यांना हेल्थ एज्युकेशन देतो, चिकन खाव, मच्छी खाव, अंडा खाव, जमेल का. ते बोलतात की आम्ही खातच नाही बळा, आम्हाला कशाला सांगतो, तरी पण म्हणता नाही चिकन खाव, अंडा खाव, मच्छी खाव, जमणार आहे का. आपल्याला काय करायचं, फॉलो करायचं त्यांचे कल्चर. समजलं ना. कोणत्या कल्चरमध्ये फिमेल खात नाही पण मेल खातात नॉनव्हेज, आहेत ना, आहे असे कल्चर. मग आपण त्यांना बोलणार का तुम्ही पण खा, तुम्ही पण स्टार्ट करा, नाही. त्यांच्या कल्चरची आपल्याला रिस्पेक्ट करायची आहे, त्यांच्या फॅमिली सुद्धा. त्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ फॅमिली मेंबर्स. आता मी एखादा हेल्थ एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, ओके, मग मी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन कसं तुमचं पण पाहिजे. जसं मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही काय करता मग बडबड करतात ना,
तुमचं पार्टिसिपेशन आहे का त्यामध्ये? नाही. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन कसं, ज्यावेळेला मी तुम्हाला आन्सर विचारणार, तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्ही आन्सर देणार, त्याला काय बोलतात? ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन लेक्चर असो की कम्युनिटी असो. त्यानंतर आहे इंडिव्हिज्युअलाइज केअर बेस्ड ऑन नीड्स. आता फॅमिलीमध्ये 4 पर्सन आहेत, एक प्रेग्नंट फिमेल आहे, ओके, एक फिवरवाला पर्सन आहे, ओके, एक डायबिटीजवाला पेशंट आहे. मग मी त्या तिघांना पण मला केअर प्रोव्हाइड करायची, पण इंडिव्हिज्युअली डिपेंड करणार, मी त्यांचं इंडिव्हिज्युअल त्यांना असेसमेंट करणार आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, ओके, केअर प्रोव्हाइड करणार. कंटिन्यू ऑफ केअर अक्रॉस द सेटिंग्स. कंटिन्यू केअर करायची आहे, सपोज जोपर्यंत आपण देऊ शकतो त्यांना केअर ॲज पर त्यांच्या नीडनुसार. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज. कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी म्हणजे कसं, तुम्ही कसं त्यांच्यासोबत कम्युनिकेट करणार, इफेक्टिव्हनेस किती आहे तुमच्यामध्ये. ओके, तुम्ही जाणार की नमस्कार मावशी, मी नर्स आहे, झालं. इफेक्टिव्ह आहे का? इफेक्टिव्ह आहे. तुम्ही काय बोलणार, मी नर्स आहे, या ठिकाणी माझी पोस्टिंग आहे, सो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगू शकतात फ्रीली. ओके, गव्हर्नमेंट काय करतं, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एवढ्या बेनिफिट तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगू शकतात, तुम्हाला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकते. सिंपल आहे ना, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे ना. त्यानंतर आहे होलिस्टिक अप्रोच ऑफ टू हेल्थ. होलिस्टिक अप्रोच म्हणजे कसं, ऑफ हेल्थ. होलिस्टिक म्हणजे जे पण तुम्ही ट्रीटमेंट देताय ना, ती ॲक्युरेट ट्रीटमेंट पाहिजे. ओके, आता मला झालाय फिवर, तुम्ही देताय मला टॅबलेट हेडॅकची, इफेक्टिव्ह आहे का? नाही ना. अर्ली डिटेक्शन्स अँड प्रिव्हेन्शन्स म्हणजे कसं, लॅब असतात बघा, प्रत्येक गावामध्ये लॅब असतात. लॅब म्हणजे काय करणार आपण, अर्ली डिटेक्शन म्हणजे काय, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करणार आपण. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, आता मला फिवर आहे तर मी काय करणार, मलेरिया टेस्ट पण करणार, डेंग्यू टेस्ट पण करणार ना. लॅब हे जे लॅब असतात ना, त्यामध्ये मी अर्ली डिटेक्शन म्हणजे काय करणार, मी डिटेक्ट करतो की मला हा डिसीज होऊ शकतो, मग मी म्हणजे त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करणार, म्हणजे कोणत्या आपल्या ज्या प्रोसिजर असतात ना किंवा ज्या टेस्ट असतात त्या टेस्ट करणार रुरलमध्ये. आणि प्रिव्हेन्शन करणार, जर का मला होऊ शकतो तर मी काय करणार, प्रिव्हेन्शन करणार, ट्रीटमेंट प्रॉपरली ॲक्युरेट घेणार. ओके, समजलं. रोल ऑफ द फॅमिली हेल्थ नर्स. ओके, फर्स्ट वन काय, हेल्थ एज्युकेटर. सॅटर्डेला मी शिकवलं तर हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय, की अगोदर सुद्धा शिकवलेलं वाटतं मी, सगळे असेल त्यावेळेला हेल्थ एज्युकेशन्स. त्यामध्ये काय, डिसीज प्रिव्हेन्शन, प्रमोशन्स ऑफ हेल्थ, टीचिंग फॅमिली. टीचिंग फॅमिलीला आपल्याला शिकवायचं आहे की बाबा प्रिव्हेन्शन्स ऑफ डिसीजेस करायचं आहे, प्रमोशन ऑफ हेल्थ करायची आहे आणि सेल्फ केअर करायची. ओके, केअर प्रोव्हायडर, डिलिव्हरिंग द डायरेक्ट नर्सिंग केअर टू द फॅमिली मेंबर व्हेरियस सेटिंग. व्हेरियस सेटिंग म्हणजे कुठं, रुरल असेल की अर्बन असेल त्या ठिकाणी तुम्हाला केअर प्रोव्हाइड करायची आहे. काउन्सिलर ॲडव्होकेट म्हणजे कसं, काउन्सिलिंग करायची त्यांची. आता ती प्रेग्नेंट मदर आहे, तिला का काउन्सिलिंग करणार की तू या टाईपची ट्रीटमेंट घेऊ शकते, तू हे टेस्ट करू शकते. ओके, त्यानंतर कोऑर्डिनेटर अँड द केस मॅनेजर म्हणजे काय, मॅनेज करायचे आपल्याला त्यांची केअर प्रॉपरली, इन रुरल असो की अर्बन असो. कंपोनंट, चाइल्ड हेल्थ, ग्रोथ मॉनिटरिंग अँड इम्युनायझेशन. चाइल्ड म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन करायचे आपल्याला, इम्युनायझेशन, वॅक्सिनेशन लसीकरण ते. ओके, त्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे कसं की त्याची त्या एज पिरियड पर्यंत ग्रोथ प्रॉपरली आहे का. आता तुझी एज किती आहे, तुझी हाईट किती आहे, किती सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर. वेट डिपेंड करणार आपलं वेट, हाईट आणि एज, त्याला आपण काय बोलतो, बॉडी मास इंडेक्स. म्हणजे आपण ग्रोथ मॉनिटरिंग मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे, डिपेंड करते. जर का हाईट छोटी असेल तर आपण काय करू शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो बेबीजला, माहिती आहे ना. छोट्या हाईटवाले लोक असतात घरामध्ये, कधी कधी त्याची हाईट वाढतच नाही, वाढले तर एकदा खूप वाढणार किंवा वाढणारच नाही, आहे ना. असं बघितलं ना तुम्ही रिझन का, ग्रोथ मॉनिटरिंग सगळ्यात इम्पॉर्टंट इन कम्युनिटीमध्ये. ॲडोलेसंट हेड म्हणजे कोण, तुम्ही, मी, मग त्यामध्ये फिमेल असो की मेल असो, ॲडोलेसंट हेल्थ. ओके, त्यानंतर आहे अडल्ट अँड जेनेटिक केअर. अडल्ट म्हणजे कोणते, जे की पर्सन 30+ आहेत, ओके, ते, किंवा जे पर्सन 25+ असेल ते अडल्ट अँड जेनेटिक केअर. आणि जेनेटिक म्हणजे कसं, ओल्ड एज पर्सन, ओल्ड पर्सन केअर. क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट म्हणजे कोणते, क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट,
लाईक कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असू शकतो, रेस्पिरेटरी डिसऑर्डर असू शकतो. ओके, त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ, लाईक सेफ लिव्हिंग कंडिशन्स, म्हणजे कसं सराउंडिंग एन्व्हायरमेंट तुमचा कसं आहे, तुमची लिव्हिंग कंडिशन कशी आहे, तुम्ही कुठे राहतात ते मॅटर करतं. त्यानंतर न्यूट्रिशन अँड मेंटल हेल्थ, लाईक बॅलन्स डाएट अँड द इमोशनल वेलनेस. बॅलन्स डाएट इम्पॉर्टंट आहे ना. आणि इमोशनल वेलनेस म्हणजे कसं, सपोज कोणता पेशंट स्ट्रेसमध्ये असेल किंवा कोणत्या पेशंटवरती मेंटली टेन्शन असेल किंवा कोणत्या पेशंट मेंटली इलनेस सफर करत असतो, त्या ठिकाणी आपल्याला करायचं त्याला इमोशनल थेरपी त्या ठिकाणी त्याला प्रोव्हाइड करायची, सायकॅट्रिक थेरपी. त्यानंतर आहे मॅटर्नल हेल्थ. बघा, जे एक्झाम्पल दिलं ना यामधलं दिलं. मॅटर्नल हेल्थ म्हणजे काय, प्रीनेटल म्हणजे काय, बिफोर द डिलिव्हरी, ज्यापासून तिचा डिलिव्हरी स्टार्ट होणार तर आपण काय बोलतो प्रीनेटल डिलिव्हरी. अँड पोस्टपार्टम केअर म्हणजे काय, आफ्टर द केअर ऑफ डिलिव्हरी. समजतं ना, हे डिलिव्हरी होण्याच्या अगोदर प्रीनेटल, इंट्रानेटल. प्रीनेटल म्हणजे काय, जस्ट स्टार्ट ऑफ डिलिव्हरी प्रेग्नन्सी. इंट्रानेटल म्हणजे काय की इन ड्युरिंग द प्रेग्नन्सी. देऊन घ्या, प्रीनेटल, इंटरनेटल आणि पोस्टपार्टम. ओके, मॅटर्नल हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कंपोनंट इन फॅमिली नर्सिंग केअर मध्ये. ओके, प्रीनेटल स्टार्ट द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. ओके, इंट्रानेटल म्हणजे इन टाइम ऑफ ड्युरिंग द डिलिव्हरी. ओके, प्रेग्नन्सी. त्यानंतर आहे पोस्टपार्टम केअर म्हणजे काय, आफ्टर द इंट्रानेटल म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. ओके, आणि पोस्टपार्टम म्हणजे काय, आफ्टर द केअर ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरी नंतर काय केअर घेतली पाहिजे, लाईक फॉलोअप असेल ते सांगितलं. इंट्रानेटल म्हणजे ड्युरिंग द प्रेग्नन्सी. पोस्टपार्टम म्हणजे आफ्टर द डिलिव्हरी. डिलिव्हरी नंतर त्यांना काय काय केअर घेतली पाहिजे, लाईक फॉलोअप असेल, हॉस्पिटल व्हिजिट असेल, इम्युनायझेशन असेल स्वतः आणि बेबीला. ओके, त्यानंतर गुड डाएट असेल. ओके, त्यानंतर सपोज सम मदर म्हणजे काय होतं, कधी कधी ब्रेस्ट म्हणून मिल्क येत असतं, त्यांच्या लॅक ऑफ मिल्क होतं त्यांच्यामध्ये, मग ते काय करतात पावडरचं दूध देतात बेबीला. ओके, रिझन काय, स्ट्रेस असेल, इम्प्रॉपर ऑफ डाएट असेल. ओके, इमोशनल बॉन्डिंग नसेल बेबीसोबत, मग आपण काय करतो KMC येतो, कंगारू मदर केअर. कंगारू मदर केअर काय देतो आपण, स्किन टू स्किन अटॅचमेंट ऑफ बेबी आणि मदर. मग त्यामुळे काय होणार की मदरचे हार्मोनल जे सिक्रेशन आहे ना, ऑक्सिटोसिन, तो इन्क्रीज झाल्यामुळे मग काय होणार, मदर प्रॉपरली ब्रेस्ट फीड होऊ शकते बेबीला. समजलं. ओके, हे त्यानंतर आहे फॅमिली हेल्थ असेसमेंट प्रोसेस. ही प्रोसेस आहे सोशो इकॉनॉमिकल आणि हेल्थ हिस्ट्री, लाईफस्टाईल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर कोणते कोणते. लाईफस्टाईल म्हणजे कशी, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, फूड कसं खातात, न्यूट्रिशन कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे सराउंडिंग. ओके, ते कम्युनिकेशन कोपिंग असेसमेंट टूल्स. ओके, हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, जस्ट दिलेले आहेत कन्क्लुजन टाईपमध्ये. त्यानंतर कॉमन फॅमिली हेल्थ चॅलेंजेस, मालन्यूट्रिशन आणि पूअर हायजीन. मालन्यूट्रिशन म्हणजे काय, बेबी बॉर्न झाला पण बेबीची वेट खूप कमी आहे, त्याला प्रॉपरली न्यूट्रिशन भेटत नाही, मग तो कोणाच्या अंडर जाणार, मालन्यूट्रिशन. त्यानंतर आहे पुअर हायजीन. पुअर हायजीनमुळे काय होऊ शकतं आपल्याला, आपण आंघोळच केले ना 10 दिवस, काय होणार, हँडवॉश केलेच नाही 10 दिवस, काय होणार, पुअर हायजीन याला बोलतात ना. मग पुअर हायजीन समजलं एक्झाम्पल. त्यानंतर कम्युनिकेबल आणि क्रोनिक डिसीजेस. कम्युनिकेबल डिसीज तुम्हाला माहिती आहे ना कोणते कोणते आहेत, वेक्टर बोर्न डिसीज असेल, अजून रेस्पिरेटरी रिलेटेड डिसऑर्डर असेल, अजून 2-3च माहिती आहे आपल्याला. किती माहिती तुम्हाला सांगा ना. ऑल कम्युनिकेबल डिसीज. आणि क्रोनिक डिसीज म्हणजे कोणते, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असेल, अस्थमा असेल, ओके, सिव्हिअर अस्थमा असेल, त्यानंतर अजून कोणते रेस्पिरेटरी रिलेटेड डिसऑर्डर असेल जे की क्रोनिक टाईपमध्ये गेलेले आहेत, क्रोनिक ब्रोंकायटिस असेल, ओके, ते डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, ओके, काय आपलं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असेल म्हणजे काय, हार्ट अटॅक. हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सबस्टन्स अब्यूज. सबस्टन्स अब्यूज म्हणजे काय, सबस्टन्स अब्यूज तुम्हाला कळायला काय बोलतो मी, अल्कोहोल कन्झम्पशन करणे, स्मोकिंग करणे, सबस्टन्स अब्यूज.
त्यानंतर मेंटल हेल्थ लाईक तुमची स्ट्रेस, डिप्रेशन, ओके ते. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कसं, हजबंड येतो काम करून, त्यांची वाईफ त्यांच्यासाठी जेवण बनवत नाही, डोमेस्टिकल व्हायलन्स तिथे स्टार्ट होतो. किंवा सकाळी उठायचं, मॅगी खायची, जेवायला पण पोहे, रात्री पण खिचडी, डोमेस्टिक व्हायलन्स स्टार्ट होतो. समजलं ना डोमेस्टिक व्हायलन्स, समजलं ना. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला मारतात म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स नाही बरं का. तुमची चुकी असताना तुम्हाला मारतात म्हणजे ते डोमेस्टिक व्हायलन्स नाही येत. तुमची चुकी नसताना तुम्हाला मारणं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये येतं. हेल्थ एज्युकेशन अँड ऍडव्हान्टेजेस लाईक की एज्युकेशन टॉपिक्स. की पॉइंट कोणते कोणते, पर्सनल हायजीन, ओके. त्यानंतर बॅलन्स न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे. इम्युनायझेशन्स अँड फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय की 2 बेबी नंतर तुम्ही स्टॉप करा. माहिती ना तुम्हाला, फॅमिली प्लॅनिंग त्याला बोलतात. कधी कधी फॅमिली प्लॅनिंग याला बोलतात की त्याचे मेथड्स आहे, टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड. आपण जास्त फॉलो करतो परमनंट मेथड. ओके, समजलं ना तुला फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय? कोणाला नाही समजलं? अरे बाबा, फॅमिली प्लॅनिंग म्हणजे हे की तिथे 2 मेथड असतात, एक टेम्पररी, एक परमनंट. का? प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी आपण करतो ती फॅमिली प्लॅनिंग. सिंपल आहे ना. सेकंड म्हणजे कसं, परमनंट म्हणजे कसं की एक असते व्हॅसेक्टॉमी, एक ट्युबेक्टॉमी. फिमेल मध्ये करतात ट्युबेक्टॉमी, मेल्स मध्ये करतात व्हॅसेक्टॉमी. ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स लाईक तुमची लाईफस्टाईल, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्दी हॅबिट्स. आणि की ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, इम्प्रूव्ह युअर फॅमिली वेलबिंग्स, रिड्यूस हॉस्पिटल ॲडमिशन्स. का? कारण की आपण प्रिव्हेन्शन करतो डिसीजमुळे, म्हणून आपण करणार रिडक्शन ऑफ हॉस्पिटल ॲडमिशन्स. कॉस्ट इफेक्टिव्ह केअर, प्रमोट सेल्फ रिलायन्स, इन्हान्स अर्ली डिटेक्शन्स अँड हेल्थ प्रमोशन. आणि हेल्थ प्रॉब्लेम आपल्याला डिटेक्ट करायचे. ओके, आता या खाली हे पण दिलेले आहेत. हेल्दी फॅमिली लीड्स टू हेल्दी सोसायटी. समजलं? काय बोल तन्वी? ओके, समजलं सगळ्यांना? तर आपला आजचा टॉपिक काय होता? फॅमिली नर्सिंग केअर. समजलं सगळ्यांना? थँक्यू.